वास्तू म्हणजे केवळ विटा किंवा सिमेंट नाही, तर तिथे राहणाऱ्या लोकांचे विचार आहेत. जर विचारच अभावाचे असतील तर घरात भरभराट कशी होईल? वास्तुशास्त्रात स्पष्टपणे सांगितलं आहे की घराच्या कोपऱ्यात अडगळ नसावी. पण आपण आपल्या घराकडे एकदा निरखून बघितलं का? एकदा आपण घराचा कोपरा न कोपरा तपासून बघतो. कुठे वास्तु दोष नाहीये ना? ईशान्येला दोष आहे का? स्वयंपाकघरात काही चूक घडतेय का? पण तरीही घरातली लक्ष्मी टिकत नाही, मुलांची प्रगती होत नाही आणि शांतता तर औषधालाही उरलेली नसते. आपण घराचे कोपरे बदलतो, पण कधी विचार केलाय का की खरा वास्तु दोष कुठे आहे? तो असतो आपल्या स्वभावात. आज हा व्हिडिओ थोडा गंभीर आहे, पण जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर तुम्हाला तुमच्या प्रगतीचा अडथळा नक्की सापडेल. आपल्या लहानपणापासून काटकसर शिकवली जाते, ती गरजेचीही आहे, पण काही घरामध्ये ती काटकसर नकळत एका दरिद्र मानसिकतेच्या रूपांतरात असते. कधी विचार केलाय का? आपल्याकडे नवीन कपड्यांचे जोड कपाटात तसेच घड्या घालून ठेवलेले असतात किती वर्षानुवर्षे, पण आपण मात्र रोज ते जुने फाटलेले आणि रंगाचा पत्ता नसलेले कपडे वापरतो. कशासाठी? तर म्हणे कुठल्या तरी मोठ्या सणावाराला घालू. चांगल्या काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यांचा संच आपण शोकेश मध्ये सजवून ठेवतो आणि स्वतः मात्र वर्षानुवर्षे त्या जुन्या वाकड्या तिकड्या झालेल्या ताटात जेवतो. का? कारण ती चांगली भांडी पाहुण्यांसाठी आहेत. याचा अर्थ असा होतो की आपण स्वतः त्या चांगल्या गोष्टी वापरण्यात पात्र नाही का? जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काही चांगल्या गोष्टी वापरणं टाळता तेव्हा ब्रह्मांड म्हणजे युनिवर्स एक संदेश देतो की माझ्याकडे कमतरता आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही समाजात स्वतःला समृद्ध समजत नाहीत तोपर्यंत निसर्ग तुम्हाला समृद्धी देऊ शकत नाही. वास्तू म्हणजे केवळ विटा आणि सिमेंट नाही, तर तिथे राहणाऱ्या लोकांचे विचार आहेत. विचाराच्या अभावात असतील तर घरात भरभराट कशी होईल? वास्तुशास्त्रात स्पष्टपणे सांगितलं जातं की घराच्या कोपऱ्यात अडगळ नसावी. पण आपण आपल्या घराकडे एकदा निरखून बघितलंय का? मायावरचे ते 10 वर्षापूर्वीचे मोडके डबे, कधीही न वापरलेले जुने कपडे, बंद पडलेली घड्याळ आणि कधी कधी दुरुस्त करू म्हणून ठेवलेले इलेक्ट्रॉनिक सामान, हे सगळं आपण का साठवून ठेवतो? हा केवळ सामानाचा कचरा नाही, तर हा भविष्यातील भीतीचा साठा आहे. तुम्हाला आतून भीती वाटते की उद्या जर माझ्याकडे काही नसेल तर ही भीतीच तुमच्या प्रगतीचा सर्वात मोठा अडथळा आहे. तुम्ही जुन्या टाकाऊ वस्तूंना इतकं घट्ट धरून ठेवता की नवीन संधींची किंवा नवीन वस्तूंना घरात यायला जागाच उरत नाही. विज्ञानानुसार सुद्धा जुन्या वस्तूंमध्ये साठलेली ऊर्जा तुमच्या घरात स्टॅग्नंट म्हणजे वातावरणात कमतरता किंवा निगेटिव्हिटी निर्माण करते. जोपर्यंत तुम्ही जुनं टिकाऊ सोडण्याची हिंमत दाखवत नाही तोपर्यंत आयुष्यात काहीच नवीन किंवा भव्य घडत नाही. आजच आपल्या घराची अडगळ साफ करा. बघा, तुम्हाला इतकी हलकं आणि सकारात्मक वाटते ते. आपण म्हणतो घराच्या भिंतींना का नसतात, पण वास्तवात या भिंती तुमच्या शब्दांची आणि विचारांची ऊर्जा शोषून घेत असतात. तुमच्या घरात दिवसभर कशा प्रकारची ऊर्जा होते, आमचं कसं होणार, नशिबात हेच लिहिलंय, पैसा काय झाडाला लागतो का, आमच्या नशिबात दुःखच आहे. लक्षात ठेवा, शब्द हे केवळ ध्वनी नसतात तर एक शक्ती आहे. तुम्ही जर 24 तास गरिबीचा आणि संकटाचा जप केला तर तुमच्या घरातील वास्तू त्याला तथास्तु म्हणते. या वास्तुवादातील एक भयानक आणि विसरलेलं सत्य म्हणजे ज्या घरामध्ये सतत रडगाणं गायलं जातं ना, तिथे लक्ष्मी कधीच पाऊल ठेवत नाही. तुमचे कष्ट 100% असतील, पण जर तुमचे शब्द नकारात्मक असतील तर कष्ट सुद्धा वाया जातात. म्हणून घरात बोलताना शब्द जपून वापरा. उद्याची चिंता करण्यापेक्षा आज जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जेव्हा तुमचे शब्द बदलतील तेव्हा तुमच्या घराची ऊर्जा बदलताना तुम्हाला स्वतःला जाणवेल. शेवटी एकच सांगेन, समृद्धी ही बाहेरून येत नाही, ती तुमच्या विचारातून सुरू होते. घराच्या दिशा बदलण्याआधी स्वतःच्या विचारांच्या दिशा बदल
बदलणं वास्तुतज्ञ तुम्हाला फक्त रस्ता दाखवू शकतात, पण रस्त्यावर चालण्याची तयारी तुमची हवी. म्हणून विचार बदला पहिले तुमचे. जे आहे त्या समाधानी राहा, पण अधिक मिळवण्यासाठी जिद्द ठेवा. ही जिद्द भयापोटी नसावी, ही उद्या काय होईल की प्रेमापोटी किंवा कर्तृत्वापोटी असावी. कष्टाला जेव्हा खऱ्या आत्मविश्वासाची आणि सकारात्मक विचारांची जोड मिळेल, तेव्हा तुमची वास्तू तुमच्यासाठी स्वर्ग बनते. स्वतःला समृद्ध समजा, तसंच समृद्धीकडे तुमच्याकडे आकर्षित होण्याचे प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या आयुष्यात असा अनुभव घेतला आहे की एक छोटीशी सवय बदलल्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक बदल झाला, तर ती बदल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हे विचार तुम्हाला पटले असतील तर आपल्या प्रियजनांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. धन्यवाद.